वडगावमध्ये धक्कादायक प्रकार. अपंग व गतिमंद तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. वडगाव तालुका हातकणंगले येथे अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका 19 वर्षीय अपंग आणि गतिमंद तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी एका नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले. मुख्तार झाकीर हुसेन सिद्दीकी, मूळ राहणार बिहार, सध्या राहणार पेठ वडगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठ वडगाव येथील पोळकल्लीमध्ये आरोपी मुख्तार सिद्दीकी हा भाड्याने राहतो. पीडित 19 वर्षीय तरुणी ही दोन्ही पायाने अपंग आणि गतिमंद आहे याची पूर्ण कल्पना आरोपीला होती. याचाच गैरफायदा घेत आरोपीने एप्रिल महिन्यात आणि त्यानंतर 15 मे 2026 रोजी दुपारी अशा 2 वेळा तरुणीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित तरुणीला हा प्रकार जर कोणाला सांगितलास तर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी भीती घालून धमकावले होते. मात्र हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी तात्काळ वडगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. दिनांक 23 मे 2026 रोजी वडगाव पोलिसांनी पीडितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून आरोपी मुख्तार सिद्दीकी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पेठ वडगाव परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेट्टे करीत आहेत.